जनमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा परळी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण व आंदोलनाने गाजला आहे। यामध्ये परळी औष्णिक वीज केंद्रामध्ये मयत पतीच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रकल्पग्रस्त म्हणून शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी अश्विनी विकास मुंडे, राहणार डाबी, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपले 2 चिमुकल्या मुलांसह आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने त्यांना शासन सेवेत घेण्याची मागणी अश्विनी विकास मुंडे यांनी प्रशासनाकडे केली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया अश्विनी विकास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। तसेच दुसऱ्या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर दिगंबर पारसेच्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी तिरडी आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी पोलीस प्रशासन व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। या आंदोलनात बहुसंख्य महिला व कार्यकर्त्यांनी आपला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे। तसेच प्रबुद्धनगर परळी येथील मुद्रिकाबाई जगतकर यांनी तारेचे कुंपण लावून बंद केलेला रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी परळी तहसील कार्यालयासमोर 25 जानेवारी 2024 पासून आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। तसेच बजरंग नगर कृती विकास समितीच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर रोड बांधकामाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले असून तहसील प्रशासनाच्या वतीने सर्व उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे। RSTC न्यूज नेटवर्क परळी।